नमस्कार। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचं अनेक मातांनी आणि भगिनींनी सांगितलंय। त्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातूनच स्पष्ट जाणवत होता। आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर राज्यातील तमाम महिला आता खुश असून नारी शक्ती माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहे। हाच मुख्यमंत्री पुन्हा मिळावा असा आशीर्वाद देत आहे। आपल्याला माहित आहेच की ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच सामना करावा लागतो। मुलांच्या शाळांच्या फिया किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात। खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता आल्याचे महिला आनंदाने सांगत आहेत। सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्रोत्सव समोर आलेला असताना तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने आता या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतो। सर्व सण महिला आनंदात पार पाडत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्यांचा आनंद, सुख आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट दिसत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं महत्त्वाकांक्षी पाऊल आहे। याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला उभारी मिळवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। त्यामुळे आता राज्यातील महिला वर्ग अतिशय आनंदात असून माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून दुवा देत आहेत। मला माहितच आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला। काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली तर इतर विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला, पण कोर्टानेच या विरोधी पक्षाचं तोंड बंद केलं असून योजनेसाठी मान्यता दिली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात थेट जमा होणार आहेत। माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे। महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेत यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा आता महिला देत आहेत। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।